नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2022 व रब्बी 2022-23 या मधील 80-110च्या मॉडेलनुसार राज्य सरकारने 110% जास्तीच्या नुकसानीची भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची रकमेची या ठिकाणी वितरण करण्यात आलेले आहे। 18,58,80,947 एवढी रक्कम जी आहे राज्य सरकारने वितरण करण्यास मान्यता दिलेली आहे। आता यामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्र शासनाच्या 30 मार्च 2026 रोजीचा हा शासन निर्णय आहे। राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022-23 या कालावधीमध्ये 5 विमा कंपन्यांच्या मार्फत या ठिकाणी ही पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती। राज्य सरकारच्या 80-110च्या मॉडेलनुसार 110%पेक्षा जास्त नुकसान भरपाईचे दायित्व रकमेकरिता 18,58,80,947 एवढी रक्कम जी आहे मागणी करण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगाने ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। आणि भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेल्या मागणी आणि कृषी आयुक्तालयाची शिफारस विचारात घेता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022-23 यामधील जी 110%पेक्षा जास्तीची नुकसान भरपाईची जी रक्कम होती ती 18,58,80,947 एवढी जी रक्कम आहे भारतीय कृषी विमा कंपनीस या ठिकाणी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणी करिता आयुक्तालय स्तरावर उघडलेल्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी शिल्लक रक्कम जी होती ती आता वितरण करण्यात आलेली आहे। आता यामध्ये जर आपण बघितलं तर समूह क्रमांक या ठिकाणी जे आहेत भारतीय कृषी विमा कंपनीचं दाखवलेलं आहे। या अंतर्गत बघितलं तर एकूण विमा हप्त्यापोटी राज्य सरकारने किती या ठिकाणी जी आहे रक्कम वितरित केलेली आहे, ज्यामध्ये पहिल्या कॉलम मध्ये बघितलं तर आपण समूह क्रमांक 9 साठी 351 कोटी आणि 10 साठी 531 कोटी असे एकूण 883 कोटी रुपये या ठिकाणी राज्य सरकारने वितरित केलेले आहे। एकूण अंतरिम नुकसान भरपाईची रक्कम जर आपण बघितली तर 1224 कोटी 41 लाख एवढी रक्कम जी आहे विमा कंपनीस वितरित करण्यात आलेले आहे। नुकसान भरपाईचे हप्त्याची प्रमाण जर आपण चौथा स्तंभ तिसरा स्तंभ 100%पैकी धरला तर या ठिकाणी त्यांची रक्कम किती होईल या ठिकाणी त्यांनी दाखवलेले आहे। शासनास 110%पेक्षा जास्तीची नुकसान भरपाईची दायित्व रक्कम देण्यासाठी राज्य सरकारला 252 कोटी रुपये लागत आहे आणि त्यापैकी काही रक्कम राज्य सरकारने वितरित केलेली आहे। यापूर्वी 234 कोटी रुपये रक्कम जी आहे राज्य सरकारने वितरित केलेली होती। उर्वरित जे 18 कोटी रक्कम आहे ती आज या ठिकाणी वितरित केलेली आहे आणि जे काही राहिलेले पात्र शेतकरी वर्ग आहे त्यांच्या खात्यामध्ये लवकरच रक्कमांचे पैसे जमा होणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्य सरकार मार्फत 18 कोटी रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। धन्यवाद।